नमस्कार मैत्रिणी, आज आपण बनवणार आहोत मसाले भात. तर हा पावटा भात बनवलेला आहे पावटा मसाले भात मी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे बघा: हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कढीपत्ता, कांदा, टमॅटो, बटाटा, पूर्ण मसाले, तसेच पावटा, तेजपत्ता, खोबरं, कोथिंबीर घेतलेलं आहे. आता वाटून घेऊ हिरवी मिरची, खोबरं, त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर घालूया. ते घालून आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. मिक्सर करून घेऊया. हे आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता कुकरमध्ये तेल टाकून घेऊ. तेल थोडं भरपूरच टाकून घ्यायचं, कमीपणा नाही करायचा. त्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की त्यात जिरे घालून घेऊया आपण. मोहरी, जिरे, नंतर तेजपत्ता, कढीपत्ता आणि आता मिसळून घेऊ. नंतर आपण त्यात कांदा घालू. कांदा छान परतून घ्यायचा. जास्त गुलाबी पण करायचा नाही, अर्धवट ठेवायचा. वाटणासोबत तो परतला जाईल. आता याच्यामध्ये आपण वाटणाला जे वाटण आहे ते टाकून घेऊ. वाटण छान परतू द्या. कच्चेपणा नाही राहिला पाहिजे वाटणामध्ये, एकदम छान परतून घ्यायचं. मस्त वाटतो. त्याच्यानंतर आपण त्याच्यात घालूया बिर्याणी मसाला, हळद, धन्याची पावडर घातली मी इथे. लाल तिखट पण घालायचं थोडंसं, ऑप्शनल आहे, घालू शकता तुम्ही किंवा स्किप केलं तरी चालेल. ऑलरेडी त्यात हिरवी मिरची टाकलेली आहे. नंतर मीठ फोडणीतच टाकून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं छान. छान मिक्स झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पावटा घालायचा आहे. नंतर बटाटे आणि टमॅटो ते पण घालून घ्या. छान मिक्स करा परत एकदा. मिक्स झालं की त्यात तांदूळ घालून घेऊया. पूर्ण मिसळून घ्या. पूर्ण मसाला पाण्याला चिटकला पाहिजे. हे छान मिक्स झालं की त्यात पाणी घालून घ्या. पाणी टाकून एक उकळी येऊ द्यायची, जेणेकरून पूर्ण मसाला त्यात मिक्स होतो. नाहीतर पूर्ण मसाला मिक्स न होता अर्धा पांढरा व अर्धा मसाल्याचा भात होऊन जातो. त्याच्यामुळे त्याला एक उकळी येऊ द्या छान. कोथिंबीर घातलेली आता झाकण लावून घ्या. झाकण उकळल्याच्या नंतरच लावायचं. झालेल्या आहेत आपल्या. उघडून बघूया. मस्तपैकी मसाले भात झालेला आहे. आता एका ताटात काढून घ्या व त्याच्यावर वरून पण कोथिंबीर हिरवीगार छान अशी टाकून घ्या. मस्त चवदार असा पावटा मसाले भात तयार झालेला आहे. तुम्हीही करून बघा व कमेंट करून नक्की सांगा मला. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.